नमस्कार, जय हिंद पालक मित्र हो. आज सर्व आई वडिलांच्या मनामधला एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे मुलांचा अभ्यासाचा फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन कसं वाढवं. आज मुलं अभ्यासाला बसली ना की त्यांचं मन भटकतं. हे अगदी त्यांचं नेहमीचं आणि ठरलेलं आहे. आणि यामागचं कारण पुरं आळशी आहे म्हणून त्यांचं मन भटकतं असं नाहीये. उलट त्यांचा मेंदू आणखी फोकस, कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता काय असतं, लक्ष म्हणजे काय असतं आणि अभ्यासाशी भावनिक नातं कसं जोडायचं हे त्यांचं मन शिकत असतं, त्यांचा माइंड शिकत असतो. आणि आपण अडल्ट घ्या ना, आपण प्रौढ माणसं सुद्धा मोबाईलचं नुसतं नोटिफिकेशन आलं, टोन वाजली की लगेच आपला फोकस इकडे तिकडे वळतो. आणि मग हे तर पुढं हे जे पोरं आहेत ना, तर हे वाढीच्या वयातली, त्यांचं मन भटकणं हे स्वाभाविक आहे. याचा अर्थ त्यांच्यात काही कमीपणा आहे असं नाही. त्यांना फक्त शांतपणे मार्गदर्शनाची, समजुतीची, थोड्या हिमतीची आणि थोड्याशा प्रेमाची गरज असते. माझ्या घरातला एक छोटासा किस्सा सांगतो. माझा मुलगा दिल्ली 7वीला आहे. काल तो गृहपाठ करत बसला होता. पानावर अक्षर होती, पण डोळे त्याची खिडकीकडे. मग प्रियंकाला राग आला. बाय द वे, प्रियंका माझ्या वाईफचं नाव आहे आणि दिल्ली माझ्या मोठ्या मुलाचं नाव आहे. मग प्रियंकाला राग आला, आईला राग आला. ती म्हणाली, काय बघतोस रे इकडे तिकडं, अभ्यास कर ना तुझा. दिल्ली म्हणाला, आई ते बघ ना झाडाचं पान कसं गळतंय आणि किती छान दिसते. प्रियंका त्याच्यावरती ओरडली आणि त्याने काय झालं की दिल्लीचं लक्ष आणखी तुटलं. मग त्यानंतर प्रियंकाला थोडंसं समजवलं. तिने एक छोटासा उपाय केला. ती दिल्लीच्या शेजारी बसली आणि त्याच्याशी 2 मिनिटं शांतपणे बोलली. त्याला विचारलं की दिवस कसा गेला, तुला काही त्रास आहे का, अभ्यासामध्ये काय काय शिकवलेलं आहे, टिफिन व्यवस्थित खाल्ला का. आणि नंतर मग म्हणाली, चल आता आपण काय करूया, 15 मिनिटं पुस्तकाकडे पाहू आणि अभ्यास करू. हे झाडाची पानं काय आहे, ही तर नंतर गळतच राहणार आहे. आणि बघता बघता दिल्ली शांत झाला. आणि यातून एक गोष्ट कळते की मुलं लक्ष देत नाही कारण त्यांना लक्ष द्यायला शिकवल्या जात नाही. आणि त्यांना फक्त तुम्ही लक्ष का देत नाही याच एका गोष्टीबद्दल बोललं जातं, त्यांना शिकवलं जातं आणि याच गोष्टीबद्दल त्यांना रागवलं देखील जातं. अभ्यासाला बसण्याआधी मुलांचं मन जे ना तर ते हलकं असणं खूप महत्वाचं आहे. त्यांना विचारलं का आपण कधी की आज तुझ्या शाळेत काही चांगलं झालं का, काही वाईट झालं का, कोणी त्रास दिला का, तुला कशाची काळजी वाटते का, चिंता वाटते का. अशा प्रश्नांचं उत्तर देताना मुलांचं मन जे ना तर ते हळूहळू सैल होतं, ढिल्लं होतं. जसं धाग्या दोऱ्याची गुंतागुंत झाली असेल ना, दोरी कशी जी गुंतागुंत झालेली असेल तर ती हळूहळू मोकळी होते. तसं त्यांचं मन जे ना तर ते हलकं होतं, मोकळं होतं. अभ्यास म्हणजे काही डोंगर चढवायला लावणं नाहीये. पर्वत किंवा डोंगर चढायच्या अगोदर श्वास स्थिर पाहिजे, हवा आणि मन शांत पाहिजे. आणि अभ्यासासाठी अशाच शांत मनाची गरज असते. अनेक पालक अभ्यास सुरू करण्या अगोदर मुलाला सांगतात की बस अभ्यासाला, चल लवकर एवढं एवढं करून घे, इतक्या वेळेपर्यंत एवढं झालं पाहिजे, नाहीतर बघ. पण त्याऐवजी जर आपण असं म्हटलं की बाळा चल आता फक्त आपण 20च मिनिटं बसू आणि 20 मिनिटं मी तुझ्यासोबत आहे आणि 20 मिनिटापर्यंत आपल्याला अभ्यास करायचा आणि मग थोडासा ब्रेक घ्यायचा. या वाक्याने काय आहे की मुलांच्या मनाचा जो भार आहे ना तर तो हलका होतो. त्यांना असं वाटतं की आपण जे करणार आहेत ना तर आपल्या सोबत कोण आहे आणि हे शक्य आहे. एक गोष्ट सांगतो, जर तुम्हाला आज सांगितलं की 10 किलोमीटर तुम्हाला धावायचं आहे तर तुम्हाला थोडीशी धास्ती बसेल. 10 किलोमीटर एवढ्या वेळेत पळायचं म्हटल्यानंतर तुम्हाला थोडंसं प्रेशर येईल. पण जर तुम्हाला कोणी जर अगोदर म्हटलं की चल अगोदर काय करूया आपण, मी सोबत आहे, 5 मिनिटं अगोदर निवांत चालायचं, मग थोडंसं पळायचं, थोडंसं सॉफ्ट रनिंग करायची आहे, तर तुम्हालाही सोपं वाटेल. आणि अभ्यास देखील आहे ना असाच प्रवास आहे. लहान लहान अचिवेबल पायऱ्या तयार केल्या ना की मुलांचा मेंदू सक्सेस फिलिंग जी आहे ना तर ती तयार करायला लागतो. आणि याच गोष्टींनी, या सक्सेसच्या फिलिंगनी मुलांचा फोकस, कॉन्सन्ट्रेशन, लक्ष देण्याची प्रवृत्ती जी आहे ना तर ती डेव्हलप होते. ऑटोमॅटिक पोरांचा फोकस वाढतो. म्हणजे काही मुलं असतात की ज्यांना
एक गोष्ट समजायला 10 तास लागतो, तर काही मुलांना तीच गोष्ट समजायला 1 तास पुरेसा असतो. प्रत्येक शिक्षकाच्या घरातलं वातावरण असंच असतं आणि असंच शैक्षणिक वातावरण आपल्याला आपल्या घरात तयार करायचं आहे. मी हजारो वेळेस सांगतो की एक आई 100 शाळापेक्षा कधीही मोठी असते, पवित्र असते. आणि आईची शिकवण जर चांगली असेल, म्हणजे अर्थात संस्कारी तर आपल्या महाराष्ट्रातील सर्वच माता भगिनी आहेत, पण मोबाईलमुळे काय आहे की मुलांचा फोकस तर गेलेलाच आहे, पण मोबाईल जो आहे तर मुलांसोबतच नाही तर सर्व अडल्ट सोबत देखील खेळत आहे. आणि बघा, आपल्या अभ्यासाचा जर फोकस वाढवायचा ना, तर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे अभ्यासाची ना भावनिक नातं तयार झालं पाहिजे, इमोशनल एन्व्हॉल्वमेंट झाली पाहिजे. उगाचच प्रेशर आहे म्हणून पोरं अभ्यास करतात, याने पोरं कधी पुढे जाणार नाही. आणि मारून कुठून जर पोरं जर हुशार झाली असती ना, तर आज तुम्ही डॉक्टर राहिले असते. मुलांना ना का शिकायचं याचं उत्तर जर मिळालं ना, तर मुलांचा फोकस, कॉन्सन्ट्रेशन वाढतं. उदाहरणार्थ सांगतो मी, इतिहास शिकवताना किंवा इतिहास शिकायला बसले तर मुलांना सांगा की तू हे शिकशील, जर तू इतिहास शिकला तर तुला तुझ्या मातीचा अभिमान वाटेल. शिवाजी महाराजांनी काय केले, कसे केले, कसे निर्णय घेतले हे समजून घेतलं तर स्वतःची ओळख तुला मजबूतीने तयार करता येईल. गणित शिकताना किंवा गणिताचा होमवर्क करताना सांगायचं की हे तू जर रोज मार्केटमध्ये खेळात पैशाच्या किंवा कशाही व्यवहारात जे आहे ना, तर तुला हेच उपयोगी पडणार आहे. सायन्स जर शिकत असेल तर सांगायचं की बाबा उद्या तू इंजिनियर झाला, डॉक्टर झाला, जर एखाद्या बिमार व्यक्तीला जर तू समजा इंजेक्शन देत असेल आणि त्याचं आयुष्य जर वाढत असेल तर त्याच्यासाठी शिक्षण तुला घेणं गरजेचं आहे. आणि हे जे कारण आहेत ना, हे आपल्या ब्रेनला, मेंदूला पर्पज देतात, काहीतरी गोल देतात. आणि पर्पज मिळाला ना, गोल मिळाला ना आयुष्याला, की फोकस ऑटोमॅटिक निर्माण होतो. घरात अभ्यासासाठी ना एक छोटी पण सुंदर जागा ठेवा, स्वच्छ ठेवा, कमी वस्तू असायला पाहिजे. जसं आपण जर ध्यान करायला बसलो तर एखादा शांत कोपरा शोधतो, तसंच अभ्यासासाठी ना एक फोकस कॉर्नर ठेवा. तिथं गोष्टी आणि वस्तू ज्या आहेत ना तर त्या कमी असायला पाहिजे. तिथं मन स्थिर व्हायला पाहिजे. उदाहरणार्थ एका मुलाला जर टेबलवर बसवलं आणि टेबलवरती 10 पुस्तकं आहेत, रंगीत पेन आहेत, मोबाईल आहे, चार्जर आहे, हेडफोन आहे, सगळं विखुरलेलं आहे. मेंदू अशा वातावरणात गोंधळतो, भटकतो. पण जर टेबलवर समजा एक पुस्तक असेल, एक पेन असेल, एक पाण्याची बॉटल असेल, तर या वातावरणामध्ये एकाग्रतेचा काय होतो की म्हणजे फोकस वाढतं, कॉन्सन्ट्रेशन वाढतं, मन तयार होतं त्या झोनमध्ये जाण्यासाठी. जसं जे जे पूजेचं घर असतं आपलं, तिथे गोष्टी कमी असतात. नुसती धूपबत्ती, अगरबत्ती, दिवा लावला की मन स्थिर होतं. तसंच अभ्यासाच्या जागेचंही तत्व आहे. आता पोरांचा मोबाईल आणि स्क्रीन टाईम हा एक मोठा गोष्ट आहे किंवा एक मोठं डिस्ट्रॅक्शन आहे. मोबाईल, टीव्ही, गेम हे सगळ्यांना झटपट आनंद देतात आणि या आनंदामुळे काय आहे की डोपामिन नावाचा जो रसायन जो आहे ना मेंदूत रिलीज होतो. अभ्यासाचा जो तितका आनंद आहे ना, तर तो तो त्या डोपामिननी मिळत नाही. म्हणून अभ्यासासाठी किंवा अभ्यासाच्या अगोदर 1 तास कमीत कमी मोबाईल जो आहे तर तो बंद ठेवायला पाहिजे. मुलांचा मेंदू शांत राहतो, अटेन्शन जे आहे तर ते स्पॅम चांगला होतं. ही गोष्ट तशीच आहे, जर तुम्ही समजा गोड पदार्थ खाल्लं आणि साधी पोळी भाजी खायला गेला तर त्याची चव लागते का? नाही लागत. तसंच आहे मोबाईलची ही जी गोड डोपामिनची चव आहे ना, ही मिळाल्यानंतर अभ्यासाची चवच लागत नाही. म्हणून आधी गोड थांबवा आणि मग जेवण सुरू करायचं. अभ्यासाला सुरुवात करण्या अगोदर ना थोडासा हलका हलका वॉर्मअप करायचा. म्हणजे मागच्या धड्यातील काय होतं, सरांनी काय शिकवलं, राईट, थोडंसं रिव्हिजन करून घ्यायचं आणि एखादा छोटासा समअप किंवा 4-5 प्रश्न घ्यायचे. वॉर्मअप नंतर मेंदू जो आहे तर तो स्टडी झोनमध्ये जातो आणि मग थोडंसं अप्रिशिएशन करायचं. अनेक पालक जे येतात तर ते रागावून म्हणतात, इतका वेळ अभ्यास करतोय तू, नुसतंच पानाकडे पाहतो, काही करत नाहीये. केला का नाही? कधी करतो, राईट? पण आज जर आपण म्हणालो की वाह, आज 15 मिनिटं छान फोकस केला, उद्या आपण काय करू, 17 मिनिटं करू किंवा 20 मिनिटं करू. त्या मुलातला जीव जो आहे ना, जो प्राण जो आहे तर तो जागा होतो. कौतुक ही अशी गोष्ट आहे की ती मुलांच्या मेंदूला दिशा देते. जसं सूर्यफूल सूर्याच्या दिशेने वळतं ना, तसं मूल जे आहे ना तर ते कौतुकाच्या शब्दांमुळे
त्या भावनेकडे आणि त्या गोलकडे वळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला म्हणजे काय म्हणता येईल की जे कम्पॅरिझन जे आहे ना, तर ते थांबवायचे आहे, तुलना थांबवायची. तुम्ही स्वतःचाच एक कल्पना करा. रोज तुमचा चुका मोजणारा एखादा बॉस आहे आणि तुमचे छोटे छोटे यश ओळखणारा एक बॉस आहे. ठीक आहे, 2 बॉस तुमचे, एक चुका ओळखतो आणि ओरडतो तुमच्यावर, आणि दुसरा आहे की बाबा छोट्या छोट्या तुम्ही ज्या चांगल्या गोष्टी करतात तर त्याच्या लक्षात येतात आणि तो आवडतात आणि तो कौतुक करतो. कोणाच्या सोबत तुम्हाला काम करताना तुमचं मन स्थिर राहील? ऑफकोर्स जे तुमच्या छोट्या छोट्या का होईना पण ज्या चांगल्या पॉईंट आहेत ते तुमच्या नजरेत आणून देतात, एक वेगळा कॉन्फिडन्स देतात. अशांसोबत किंवा अशा लोकांसोबत, बॉससोबत तुम्हाला काम करायला म्हणजे अनेक वेळा पालक काय करतात की तुलना करतात की शेजारच्या पोराला बा 90% आणले आणि तुला काहीच नाही. आपण त्याच्या स्वतःच्या प्रगतीसोबत त्याची तुलना केली पाहिजे. काल 15 मिनिटं फोकस केलं, आज 20 मिनिट. याने काय की मुलांची सक्सेस होण्याची भावना जी आहे ना, तर ती तीव्र होत चालते. आणि यशाची ही जी चव जर चाखायची असेल ना, तर त्याच्यासाठी एकाग्रतेचा, फोकसचा आणि कॉन्सन्ट्रेशनचा पाया हा मजबूतच असायला पाहिजे. योग्य आहार, झोप आणि या छोट्या छोट्या गोष्टीवर ना म्हणजे एकाग्रतेवर जबरदस्त परिणाम होतो. थकलेलं शरीर जे ना, तर ते कधी लक्ष देत नाही. तहानलेलं शरीर किंवा उपाशी शरीर नेहमी चिडचिड करतं. जंक फूड खाल्ल्यानंतर शरीरात सुस्ती येते. म्हणून मुलांना चांगली झोप, फळं, पाणी आणि वेळेवर जेवण दिलं की अभ्यासाची क्षमता नैसर्गिकपणे वाढते. अभ्यास सुरू करण्या अगोदर मुलांना 2-3 खोल श्वास घ्यायला शिकवा. ब्रीदिंगवरती त्यांना कंट्रोल करायला शिकवा. मी शांत आहे, मी शिकू शकतो, असे वाक्य म्हणायला सांगा. 5 मिनिटाची ही जी थोडीशी छोटी ध्यान प्रक्रिया आहे ना, याने मेंदू जो आहे ना, तर तो स्टेबल होतो, स्थिर राहतो. हे असंच आहे जसं की जर समजा एखादी रेस जर तुम्हाला करायची असेल ना, तर ते जे ऑलिम्पिकमध्ये धावतात ना, तर ते अगोदर 4-5 मिनिटं ना स्वतःच्या ब्रीदिंगवरती कंट्रोल करतात, स्ट्रेचिंग करतात. त्याने काय होतं की त्यांची बॉडी तयार होते. ध्यान म्हणजे काय आहे की तुमचं स्ट्रेचिंग आहे. आपल्या मुलांचं भविष्य वर्गातील गुणांपेक्षा मोठं आहे. त्यांचं भविष्य त्यांच्या शिकण्याच्या वृत्तीवरती आणि ते कशा पद्धतीने शिकताय याच्यावरती उभं राहणार आहे. जर आपण त्यांच्यासमोर रागाने बोलत राहिलो तर ते घाबरून शिकेल आणि प्रेशरमध्ये शिकेल. प्रेशरमध्ये शिकलेलं कधी काही कोणाच्या डोक्यात राहिलेलं आहे का? पण आपण त्यांच्यासोबत जर शांतपणे बसलो, त्यांच्यावर विश्वास दाखवला, त्यांना दडपण नाही तर काय म्हणतात की प्रेरणा दिली, तर तो आयुष्यभर शिकत राहील. आपण मुलांना सांगितलं पाहिजे की तू माझा अभिमान आहे, तुला जमतंय, तू दिवसेंदिवस आणखी प्रगती करतोय आणि मी तुझ्यासोबत आहे. हे शब्द ज्यावेळेस मुलं रोज ऐकतील ना, ते मुलं अभ्यासात नाही तर आयुष्यात देखील त्यांचा फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन वाढेल. निर्णय घेताना ते धाडसी होतील. फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन जे ना, हा मोठ्या आवाजात शिकवता येत नाही. ती शांततेमध्ये हे गुण जे आहेत ना, तर ते शांततेमध्ये याला खतपाणी घालावं लागतं. मुलं आपल्या शब्दांचं नाही तर आपल्या वातावरणाचं अनुकरण करतात. घरात शांतता असेल, प्रेम असेल, धीर असेल तर मुलांच्या अभ्यासातही एकाग्रता आपोआप वाढते. आशा करतो आजचा व्हिडिओ थोडासा ठीक आहे, लंबा झाला, मोठा झाला, तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी किंवा तुम्हाला आणखी कुठल्या विषयावरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की तुम्ही सजेस्ट करू शकता फीडबॅकमध्ये. पुन्हा भेटूया. राम राम.